नमस्ते मॅम. नमस्ते. शुभ संध्याकाळ. वा, छान दिसताय अगदी. आणि कोण कोण राहिलं? कोण राहिलं? स्वर आणि आरव. स्वर, आरव आणि शौर्य. आदिश्री, तुझ्याच आईने फोन केला होता ना मला? हो मॅम. मग परीक्षेला नाही बसणार आहेस तू? करणार आहे. मग नाव नाही दिलं? फीस भरली आहे पण मी बापू सरांकडे. भरली आहे. डिटेल्स पण दिल्या. हा, डिटेल्स दिल्या. पण दिल्या. बघ, डिटेल्स. मी एखाद वेळ दुसऱ्या ग्रुपमध्ये टाकलं असेल. बघते थांब. 2-3 आहेत ना परीक्षा. मागच्या वर्षी नव्हती दिली तू. मी हा, दिली होती. आम्ही घेतलेली दिली होती. याची बृहन महाराष्ट्राची नव्हती दिली. अच्छा मॅम, आता कधी आहे? आता 20 तारखेला ना. 20 तारखेला. 30 20 20. मग ते ऑक्टोबर मध्ये येईल ना? ऑक्टोबर. ऑक्टोबर. आता तुम्हाला सुट्टी आहे ना. हा, ते धावत पर्यंत खाली खेळू. मग अभ्यास करायला वेळ मिळेल. आता परीक्षा चालू आहेत. आता 2 ऑक्टोबरला घ्यायची असते. पण झाली. तुमची झाली. कोणाकोणाची व्हायची ना 5 तारखेपर्यंत आहे. मग सुट्ट्या उशिरा लागणार आहे. माझी 21 ऑक्टोबरला. तू कुठं महाराष्ट्रात गेली का काय आता? बेंगलोर मध्ये जाऊन आता या महिन्यात ऑक्टोबरच्या. आता तुझी शाळा कुठली आहे तुझी? बेंगलोरची का मुंबईची आहे? कोल्हापूर. बेंगलोरची. बेंगलोरचीच आहे. बेंगलोर राहते मी कधीपासून मॅम. हा, मी बेंगलोर मध्ये राहते. तिथे हो, नाही. पण तू आता तिकडे गेले ना महाराष्ट्रात. नाही, आता ऑक्टोबर मध्ये जाणार. ते 20 ला मराठीची परीक्षा, ते 21 शाळेची परीक्षा. सगळेच झाले परीक्षा. बरं. आपली सकाळी का संध्याकाळ मॅम परीक्षा? हा, सकाळी का संध्याकाळ परीक्षा? संध्याकाळी आहे ना. तुम्हाला दिवसभर अभ्यास करायला वेळ मिळू दे म्हणून संध्याकाळी ठेवली आहे. म्हणजे क्लासच्या टायमिंग वरच आहे ना? नाही, आमची शाळा तर लगेच क्लासच्या टायमिंग वर नाहीये. वेगळं टायमिंग आहे. दिलंय ना त्याच्यात. माझ्याही लक्षात नाही. डिटेल्स माझ्या आई ऍड नाही आहे त्या ग्रुपमध्ये. संध्याकाळी 5 ते 7. आईला ऍड करा म्हणा त्या ग्रुपमध्ये. मॅम, माझ्या आईला ऍड करा त्या ग्रुप मध्ये. मग कोण आहे? आई नाही आहे तुझी? नाही आहे. बाबा आहेत का? हा, बाबा आहे ना. रेग्युलर वाल्या ग्रुप मध्ये ऍड आहे म्हणा. आई दुसऱ्या नाही म्हणा. ऍड आहे माझ्या रेग्युलर वाल्या ग्रुप मध्ये आई, पण दुसऱ्या ग्रुप मध्ये नाहीये. नाही, रेग्युलरच ग्रुप तो परीक्षेचा तोच आहे. तेवढेच मुलं आहे ना तुम्ही त्याच्यात. ओके, ठीक आहे. दिसतं ना तुला? आईला बोलव समोर. आई आईकडेच समोर बसली आहे, म्हणून ती मला माझ्या सगळं समोर सांगत आहे. काय काय विचार आहे काय ना. बोलायचं. निलिमा ना. हो हो, मी ऍड आहे त्या ग्रुपला. हा, मला असं वाटलं की या एक्झाम साठी काही दुसरा ग्रुप बनवला असेल तेव्हा, म्हणजे नाही नाही, तारीख वगैरे जे डिटेल्स आहे ना सगळं एक्झामच्या त्या त्याच्यातच टाकलंय. 20 ऑक्टोबरला संध्याकाळी 5 ते 7. आता जरा तुम्ही ना सुट्ट्या आहेत तर घरी प्रॅक्टिस करून घ्या लिहायची. ते चुका खूप होतात. म्हणजे शक्यतो कविता वगैरे पाठ करून टाका. बघ म्हणजे काय म्हणाले म्हणजे मॅम. काय होतं, बरेच प्रश्न त्यातले येऊन जातात ना कविता पाठ असले की. म्हणजे सवय चांगली पाठांतराची. बुद्धी पण तेज होते पाठ केलं की. काय येत नाहीत वाटतं बाकीचे. 2 मिनिटं वाट पाहून येतं आपण सुरू करू. ओके. येस मॅम. तुमचा आता पोर्शन झालाय सगळा.
रिव्हिजनच घेऊया आपण. तुम्ही आणि लिहायची Revision. प्रॅक्टिस करा. काय करायचं माहितीये, प्रश्न लिहून घ्यायचे आणि पुस्तक बंद करून उत्तर लिहायचं आणि मग पुस्तकातनं चेक करायचं. स्पेलिंग मिस्टेक जे म्हणतात ना मराठी याच्यात इंग्लिशमध्ये, तसं मराठीत पण चुकतं लिहायला ना. दीर्घ उकार, ऱ्हस्व उकार, पूर्णविराम असं राहतं. मग ते सगळं बघायचं. आणि ती निबंध स्पर्धा कधी आहे मॅडम? तेव्हाच निबंध स्पर्धा 6 तारखेला आहे. ठीक. दिलाय का त्यात पण नाव? नाही, ते नाही दिलंय ना. ते या मुलांनी, लहान मुलांनी निबंध स्पर्धा नाहीये. नाही नाही, मोठ्या लोकांसाठी आहे ना. मोठ्यांसाठी आहे. 12 नंतर आहे मला वाटतं. या लहान मुलांचा गट 12 ते 17 आहे. आईने दिलाय का द्यायचंय? दिलंय. दिलंय ना. ते 6 तारखेला. ही पण परीक्षा तेव्हाच घ्यायची होती, पण इथल्या परीक्षा संपत नाहीत ना, त्यामुळे स्पेशल परमिशन घ्यायला लागली. आमचं संपून गेली. हो ना, पण नाही बाकी त्या मोठ्या मुलांच्या तरी अजून सुरूच आहेत. 5 ला सुट्या लागणार. सब्जेक्ट जास्त असतात बेटा. तुम्ही छोटे आहे ना, तुम्हाला एवढे नाही, त्यांना मोठे आहेत मुलं होती बाकीचे. कळेल, हळूहळू कळेल तुम्हाला पण. काय येत आहे की नाही, वेळ जातोय उगाचच. प्रार्थना म्हणा, चला पहिला आधीच म्हणून मॅम. हा म्हण, आधी श्री म्हण पहिले, चल. हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे. हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी मानसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगुदे. अन पुन्हा वसरो परावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी मानसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी. सूल सत्याचा उद्या उगवेळ आहे खातरे. तोवरी येती आम्हाला काजव्यांचे जाणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. लाभ म्हणतो का आर्या? म्हणार म्हणायचं. लास्ट कडवं. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले. पाहुले चालो पुढे थांबले ते संपले. घेतला तो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. आता तुम्हाला 2 धडे आणि 2 कविता आहेत. तर तुम्हाला तोंडी परीक्षा पण आहे. तर तोंडी परीक्षा काय आहे? वाचनाची आहे. तर तुम्ही ठरवून घ्यायचा एक पॅरेग्राफ, साधारण 1-1.5 मिनिटाचा, 15 ते 20 ओळी. आता उद्यानात भेटलेला विद्यार्थी घेतलं समजा, तर हे पहिलं हे आहे ना, साधारण लेफ्ट साइडचा पहिला पार्ट. असं साधारण 1 मिनिट 1.25 मिनिट व्हायला पाहिजे. असं ठरवून घ्या कुठला उतारा आपण वाचणार आहे. ऐकताय? हो. कुठल्याही धड्यातला, 4 पैकी कुठल्याही धड्यातला चालेल. आणि मग कुंदाचे साहस आहे ना. दोन्ही पैकी चालेल किंवा कविता पण चालेल. ठीक आहे.
कविता कुठल्या सांगा? चंद्रावरची शाळा आणि आणि कुठली आहे दुसरी? बाबासाहेब हा, बाबांचं पत्र कळलंच नाही मला. बाबांचं पत्र कुंडाची सहज माहिती घेऊया. कुंदाचे साहस नाहीये मला वाटतं. मॅम, उद्यानात भेटलेला विद्यार्थी आणि कुंदाची साहस एक कविता आहे. बाबांचं पत्र आणि चंद्रावरची शाळा. चंद्रावरची शाळा पोयम आणि बाबांचं पत्र. स्पंदन एका मॅमने म्हटलं होतं की बाबांचं पत्र म्हणजे 4 धडे आहेत. करेक्ट, 4 धडे आहेत. उद्यानात भेटलेला विद्यार्थी, कुंदाचे साहस, बाबांचे पत्र आणि चंद्रावरची शाळा. यातलं कुठलंही साधारण 1 सव्वा दीड मिनिट होईल एवढं. पहिलं कुठलं? पहिला पाठ 7वा उद्यानात भेटलेला विद्यार्थी, पाठ 8वा कुंदाचे साहस, पाठ 10वा बाबांचे पत्र आणि पाठ 12वा चंद्रावरची शाळा. यापैकी कुठल्याही असं 1 सव्वा मिनिट होईल असं वाचन तयार करायचं. ते तुमच्या मनावर असतं. त्याची चांगली तयारी करायची. तोंडी परीक्षेत चांगल्या पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात तुम्ही न अडखळता योग्य वाचलं तर. मनाचं नाही वाचायचं, तिथे लिहिलेलंच वाचायचं. ठीक आहे. आता तुम्हाला कुठला धडा हे वाटतोय की त्याची प्रश्नोत्तर अजून झाली नाही आहेत, अजून एकदा करायला हवी आहेत? कुठला धडा वाचायला हवाय? उद्यानात भेटलेले विद्यार्थी. हा, चला तो वाचा मग. आणि काय अडलं तर विचारा. मग आपण त्याची तोंडी घेऊ प्रश्नोत्तर. आणि तुम्ही आता सुट्टी आहे ना, तर लिहायची प्रॅक्टिस करा. लिहिताना चुका होतात म्हणून लिहायची प्रॅक्टिस करायची, सराव करायचा. ठीक आहे. कोण सुरू करतंय? पुस्तक आहे तिघांकडे? करा. प्रिंटआउट चालेल, पुस्तक चालेल, काही चालेल. कर स्पंदन, सुरू कर. मुंबईचे चर्नी रोड. हे बघा आता ना, हे बघ स्पंदन ऐक. आता तू पहिल्यापासून वाचतेस ना, सांगायचं धड्याचं नाव सांगायचं. उद्यानात भेटलेला विद्यार्थी आणि मग सुरू करायचं. 7वा उद्यानात भेटलेले विद्यार्थी. भेटलेला, जे तिथे आहे तेच वाचायचं. मी तेच सांगते तुम्हाला. परीक्षेत पण तिथे जे आहे ना तेच वाचायचं, मनाचं वाचायचं नाही. तुम्हाला वाचता येतंय की नाही, तुम्हीच खरं पेपर लिहिलाय की नाही, त्यासाठी ती परीक्षा आहे. उद्यानात भेटलेले विद्यार्थी. भेटलेला विद्यार्थी. मुंबईचे चर्नी रोड उद्यान. चर्नी रोड उद्यानात सायंकाळच्या वेळी अनेक नागरिक फिरायला यायचे. मुंबई येथील विल्सन हायस्कूलचे मुख्याध्यापक आणि कृष्णजी अर्जुन केळकर गुरुजी देखील चर्नी रोड उद्यानात रोज सकाळी 5:30 वाजता यायची. उद्यानाच्या सकाळी आहे का? सकाळी आहे. नीट वाच, पेन्सिल घ्या हातात, खाली फिरव अशी. एक एक शब्द नीट वाचायचा. सकाळी 5:30 ला. सकाळी कुठे? बघ काय लिहिलंय तिथे. संध्याकाळी. सायंकाळी लिहिलंय ना. तुमच्या पुस्तकात वेगळं आहे का? मॅम, इथे लिहिले चर्नी रोड उद्यानात रोज सकाळी आणि आकडा लिहिलाय. सकाळी कुठे दिसतंय तुला? गुरुजी हे तर मॅम, गुरुजी देखील
चर्नी रोड हा हा उद्यानात रोज सकाळी तिथे लिहिली. सकाळी आहे का बघ, वाच नीट. ला काना सायंकाळी आहे. मग सकाळी कसं म्हणते तू? बरोबर ना, सायंकाळी आहे ना. हा वाच. सायंकाळी 5:30 वाजता याची 5:30 नाही, नुसतं 5:30 वाजताय. आपल्या मनाचं नाही वाचायचं स्पंदन, तिथे लिहिलंय तेच वाचायचं. वाजता 5:30 वाजता याची उद्यानाच्या एक बाकावर बसून ते सोबत आणलेल्या पुस्तकाचे वाचन करत असत. बाकावर बसून वाचन करणारा कृष्णजी केळकर गुरुजीच्या लक्षात आले. ती थोड्या अंतरावर एक विद्यार्थी पुस्तक वाचत आहे. त्यावेळी त्याची त्या विद्यार्थ्याकडे फारसे लक्ष दिले नाही. दुसऱ्या दिवशी तो कालचा विद्यार्थी तिथे पुस्तक वाचताना त्यांना दिसला. आता मात्र त्यांच्या मनात कुतूहल निर्माण झाले. तिसऱ्याचे दिवशी देखील तोच विद्यार्थी कोणते तरी पुस्तक वाचताना दिसला. त्या विद्यार्थ्याने देखील गुरुजीकडे बघितले. कुणीच काही बोलले नाही. केळकर गुरुजी त्या मुलाजवळ आले. तो मुलगा वाचत होता. कुणीतरी आपल्याजवळ उभे आहे असे त्या मुलाच्या लक्षात आल्याबरोबर त्यांनी गुरुजीकडे बघितले. गुरुजीने अतिशय आपुलकीने त्याला विचारले, बाळ तुझं नाव काय? माझे नाव बस थांब. वाच आता तू आदिश्री वाच. माझं नाव भीमराव रामजी आंबेडकर. वा वा, छान छान नाव आहे तुझं. 3 दिवसापासून तुला रोज येथे बघतो. तू रोज काहीतरी वाचत असतो. इतर मुलांसारखी तू मस्ती करताना दिसत नाहीस. म्हणून तुझी ओळख करून घेण्यासाठी मी तुझ्याजवळ आलो. दमलीस काय? दमलीस नाही ना. आपल्याविषयी इतक्या प्रेमाने स्नेहाने स्नेह म्हणजे पण प्रेम. स्नेहाने स्नेह म्हणजे पण प्रेम, माया. बोलणाऱ्या त्या गृहस्थांबद्दल भीमरावाला आदर वाटला. त्यांनी
विचारले, हं. बाळा तू कुठून मॅम हे काय आहे? हे एल्फिस्टन. एल्फिस्टन. हे बघ असं वाचायचं. बाळ, तू तिथे बाळा म्हणलीस, बाळ आहे ना, बाळच वाचायचं. ओके. बाळ तू कुठे शिकतो? मग आपल्या वाचनातून पण तो प्रश्न आहे म्हणून कळला पाहिजे. प्रश्न आहे ना तो, क्वेश्चन आहे ना. मग आपल्या बोलण्यातनं पण तो क्वेश्चन कळला पाहिजे. बाळ तू कुठे शिकतो? मी एलिस्टन एल्फिस्टन. ते बघा कसं लिहिलंय, एल्फिस्टन. म्हणा 5 वेळा. एल्फिस्टन. एल्फिस्टन एल्फिस्टन. एल्फिस्टन 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 हं. एल्फिस्टन हा हायस्कूल हं. भा 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 य खरा भायखळा. भायखळा इथे शिकतो. बरोबर. शाळेतील पुस्तका किंवा पुस्तकाशिवाय वा वा तर अवांतर हं. पुस्तके वाचायची मला आवड आहे. म्हणून शाळा सुटल्यानंतर हं. इथे काही वेळ पुस्तक वाचत बसतो. हं. वा छान. वा छान. चांगली पुस्तके वाचली पाहिजे. नंतर केवुस्कर गुरुजींनी भीमरावांच्या कुटुंबाविषयी चौकशी केली. ते विचार करू लागले. ते विचार करू लागले. म्हणून हा मुलगा इतर मुलांपेक्षा निश्चित वेगळा आहे. या मुलाला आपुलकीने आणि आपुलकी आणि मार्गदर्शनाची खरी गरज होती आहे. कुठे थोडा वेळ थांबून ते म्हणाले, मी विचार करत होतो की पद्धतशीरपणे वाचन कसे करायचे हे तुला सांगा ना गुरुजी. आतुरतेने भीमरावने विचारले. वाच आता, आरव वाच. कुठे मला माहित नाही. का तू कुठं होतास? माझं नेटवर्क गेला होता म्हणून मीटिंग येऊन पण वेळ झाला की आता. हे बघ 15 पानावर खालून दुसरा पॅरेग्राफ. गुरुजींनी भीमरावला वाचन कसे करावे. शौर्य मनात वाचायचंय.
शौर्य गुरुजी नीट बस. हा, ताड बस. वाचन कसे करावे याविषयी माहिती सांगितले. मी काही लेखकांची मॅम कुठे रीड करताय? 15वं पान. उद्यानात बसलेला विद्यार्थी. वाचायला दे. जरूर हा, तिथे खालून राईट साईडचा खालून 3रा पॅरेग्राफ. हे जेव्हा दुसरा वाचतो ना तेव्हा बाकीच्या मुलांनी मनात वाचायचंय, म्हणजे मग लक्षात राहतं ना. तुम्हाला काही सुट्टी नाही तेव्हा, तुम्ही पण मनात वाचायचं, म्हणजे प्रॅक्टिस होते आपली. गुरुजींनी भीमरावला वाचन कसे करावे याविषयी माहिती दिली आणि सांगितले. मी काही लेखकांची पुस्तके तुला वाचायला देईन. जरूर द्या गुरुजी, मला ती पुस्तके वाचायला आवडतील. गुरुजींनी मोठ्या मायेने भीमरावाच्या डोक्यावरनं हात फिरवला. भीमरावाला खूप बरे वाटले. चर्नी रोड उद्यानामध्ये केळुस्कर गुरुजींनी भीमरावाशी रोज भेट होऊ लागली. गुरुजी त्याला चांगल्या लेखकांची पुस्तके वाचायला देऊ लागले. त्यामुळे भीमरावच्या विस्तृत वाचनाला सुरुवात झाली. आता केळुस्कर गुरुजी आणि भीमराव यांची अभेद्य गट्टी जमली होती. केळुस्कर भीमरावची तल्लख बुद्धिमत्ता लक्षात आणि हे उच्च गायकवाड महाराजांकडे शिफारस त्यांना महाविद्यालयीन सोने करून भीमराव जगातील एक विद्वान म्हणून नावलौकिक प्राप्त करणारे उच्च विभूषित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले. अशा या उच्च विभूषित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिली. लेखक कोण आहे? डॉक्टर प्रदीप आगलावे. आगलावे. शौर्य, कळलाय धडा? होतास का मागच्या शनिवारी? नाही माहिती की मी मागच्या शनिवारी कुठे गेले होते? मी तुमची बक्षीस आणायला गेले होते, माहितीये का? मागच्या वर्षी कोण कोण बसलं होतं परीक्षेला? शौर्य, त्याला बसला. मला एक्झाम होती, मी ट्युशनला गेला होता. ट्युशनला गेला होतास? बरं, पण मग काय आदिश्री काय म्हणते? मी पण. तू पण नव्हतीस? मागच्या परीक्षेला तू बसली होतीस ना, मग आता तुमची सगळ्यांची बक्षीस येतील. तिकडून आणि मग खेळला, मग आली परत घरी. हा, तिकडून आली ट्युशन मधून, मग खेळली, मग पण तुम्हाला एक सांगू का, तुम्ही लहान मुलं आहेत की नाही, तुम्ही असा अभ्यास तुमचा तयारच पाहिजे. असा काय असतो अभ्यास? हे आपला मराठीचा तास आठवड्यात एक तास असतो फक्त, हो की नाही? 1 hour, ओनली 1 hour. इन 7 days ओनली 1 hour, हो की नाही?
मग तो यायचंच ना. तो परीक्षा असली तर काय झालं? तुम्हाला परीक्षा कधी माहितीये? मराठीचा तास कधी माहितीये? बरोबर की नाही? हा. तुम्हाला काय खूप अभ्यास नसतो काय असा मोठ्या मुलांसारखा, छोटा छोटा अभ्यास असतो की नाही? मग क्लास नाही बुडवायचा हा, हो की पण नाही? कधी आता या एअरफोर्स स्कूल आहे ना, अजून हे एलएस ऍड झालं आता, म्हणजे हा? वेगळे वेगळे सब्जेक्ट ऍड होत आहे. पहिले एमएस होता, आता अगं एलएस पण झाला. रोजच अभ्यास करायचा असतो. अभ्यास कसा करायचा? रोज करायचा असतो. परीक्षेच्या वेळी नाही काय करायचं, हो की नाही? अभ्यास तयारच पाहिजे, हो की नाही? कधी परीक्षा घेतली तरी तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. मग कधी क्लास नाही चुकवायचा. उद्या परीक्षा आहे, मग काय झालं? परीक्षा रोज शाळा असतील तशी उद्या परीक्षा आहे, बरोबर की नाही? अशी आता लहानपणापासून सवय करून घ्या, म्हणजे तुम्हाला मोठेपणी खूप उपयोग होईल, हो की ओके नाही? मॅम. अभ्यास रोज करायचा, कुठलाही हो विषय मॅम. असू दे. रोज केला तरच त्याचा फायदा असतो. काय म्हणते स्पंदन? मॅम मी म्हणत होते, आपण मागच्या वर्षी होतो की तिथं कार्यक्रमात. हा, मागच्या वर्षी कार्यक्रमात गेलता तुम्ही मला बक्षीस. दिलं होतं ना. यावर्षी पण देऊया. मागच्या परीक्षेत. देऊया, यावर्षी पण देऊया. बरं आता मॅम, मग. हा, काय रे शौर्य? माझा बर्थडे येत आहे कधी? ऑक्टोबर 3 ला. 3 ला? मग बोलवणार आहेस काय मला? मी जवळ आहे तुझ्या राहायला. थांब येते घरी. मी तर येईलच. तू जवळ आहेस राहायला? नाही, पण हा माझा मित्र आहे. होय, आई आईची फ्रेंड आहे ना, म्हणून. फ्रेंड आहे का? वाव. जाऊया आपण सगळे शौर्याच्या वाढदिवसाला. येऊ का रे? हा त्याच्या एक मॅम. जेवण पण मस्त मस्त बनवते, स्नॅक्स मॅम वगैरे. तुम्हाला बुद्धिबळ माहितीये? हा, मॅम तुम्हाला बुद्धिबळ माहितीये? माहितीये ना बुद्धिबळ. मॅम बुद्धिबळाची टुर्नामेंट मला ऑक्टोबर 2 ला आहे. होय, ऑल दी बेस्ट. मॅम जिंकून ये. ऑक्टोबर 2 ला गांधी जयंती आहे. गांधी जयंती आणि कोणाची आहे सांगा बरं? गांधी जयंती आणि कोण कोण सांगताय? दुसऱ्या कोणाची असते जयंती? बाबासाहेब आंबेडकरांची जयंती. नाही. त्यांची कधी असते गणेश सांगा जयंती. बरं? गणेश चतुर्थी. गणेश चतुर्थी, गणेश जयंती. 2 ऑक्टोबरला कशी असेल ती सांग? प्रश्न काय होता? 2 ऑक्टोबरला गांधी जयंती आहे. आणि कोणाची जयंती आहे? बाबा सांगा ना, कोणाची जयंती 2 ऑक्टोबरला? संक्रांती. लालबाग. संक्रांत कधी असते सांग? संक्रांत जानेवारीला. हा, किती तारखेला असते संक्रांत? ठरलेलं आहे 14 किंवा 15. 14 किंवा 15. आणि हम्म. तेव्हाच तिळगुळ खा, गोड गोड बोला. हो. तिळगुळ खूप आपल्या आवडतात परीक्षेत मला. असे पण प्रश्न येतात बरं, असे जनरल नॉलेजचे. आता 14 ला. 2 ऑक्टोबरला गांधी जयंती आणि लाल बहादूर शास्त्री जयंती आहे, कळलं? लाल बहादूर शास्त्री सुद्धा आपले थोडे दिवस पंतप्रधान होते आणि रेल्वे मिनिस्टर होते, रेल्वे मंत्री होते. रेल्वे म्हणजे मंत्री म्हणजे ट्रेन रेल्वेचा ट्रेन बघणारे. रेल्वे रेल्वे. रेल्वे बघणारे. हा, पूर्वी जेव्हा आपला भारत स्वतंत्र झाला ना तेव्हा. आता नाही येत ते दोघंही नाहीत म्हणून स्वतंत्र जयंती म्हणतो ना. महाराष्ट्र. महाराष्ट्र नाही ग बाई, भारत. अच्छा, स्वतंत्र भारत. हा, भारत स्वतंत्र झाल्यावर पंतप्रधान वगैरे सगळे नवीन झाले ना. आधी नेहरू होते, नेहरू नंतर लाल बहादूर शास्त्री झाले. त्यांनी काय दिलं होते स्लोगन माहितीये का? जय जवान जय किसान. म्हणजे जवान मॅम पाहिजेत आपल्याला. कन्नडामध्ये आहे ते. मॅम कन्नडामध्ये आहे. कन्नडामध्ये आहे ते. गुड. सगळ्या भाषा, हिस्ट्री सगळ्यांची सेमच ना, भाषेचा फरक आहे फक्त, हो की नाही? परत त्या धड्यातलं काय काय तुम्हाला समजलं नाहीये किंवा काय? धडा समजलाय का? हो मॅम. हा, शौर्य नीट बाईक बघू. किती लोळतोय तू? हे सगळं रेकॉर्ड होतं आणि बाहेर बघणारे म्हणतील काय हे सगळी बेशिस्त मुलं आहेत. बेशिस्त आहे का तुम्ही? नाही ना. आपलं रेकॉर्ड करून आपण युट्यूबला टाकतो की नाही? मग असं छान बसलं पाहिजे सगळ्यांनी. मी हलते का बघा, हलते का? नाही ना. मग मी हलत नाही तर तुम्ही कसे हलताय? तुम्ही लहान आहे ना माझ्याहून, बरोबर की नाही? स्थिर बसायचं कधी पण. स्थिर आणि सतत हे 2 जर तुम्ही पाळले गोष्टी, तर आयुष्यात तुम्ही काहीही करू शकता.
एक स्थिर म्हणून तर राहायचं. बाबांनी मला फरशीवर बसवलाय. हा म्हणून तर बाबाने मला फरशीवर बसवलाय. हा बरोबर झालं, हालायलाच नको. चटई टाकून. स्थिर राहायचं आणि सतत सतत काम करायचं. सतत कुठलीही गोष्ट सतत करत राहायची, म्हणजे यश हे मिळतच. कळलं? आता हा धडा आहे बाबासाहेब आंबेडकरांचा. त्याच्यात पण त्यांनी तेच म्हटलंय की नाही, ते रोज येत होते पुस्तक वाचायला. आता तुम्हाला वाटेल बागेत जाऊन का पुस्तक वाचत होते, तर त्यांचं घर लहान होतं, घरात दिवे नव्हते, म्हणून ते बागेत बसून पुस्तक वाचायचे. तर ही गोष्ट तसे आहे मुंबईची. कारण मुंबईचं चर्नी रोड उद्यान, हे भायखळा चर्नी रोड ही मुंबईतली ठिकाण आहे. तशी बाग थोडं मोठं पण राहते. हा बाग मोठी राहते ना, आणि दिवे असतात तिकडे, शांतपणे अभ्यास होतो. हम्म आता प्रश्नोत्तर घेतलेत का मॅडमनी? हो मॅम. झालेत ना. आणि आता सगळ्यांनी सुट्टी आहे ना, तर ते प्रश्न उत्तर लिहायचं प्रॅक्टिस करायची. सगळ्या धड्या 4च धडे आहेत आपल्याला. रोज एका धड्याचं लिहिलं तरी पुरे. 4च धडे आहेत की नाही? हो मॅम. हा मग ती त्यांना लिहायची भेटलेला प्रॅक्टिस करायची, कारण तुमची परीक्षा लेखी आहे. हा त्यामुळे तुम्ही लिहायची सवय करायची. आपण आता आठवड्यात एकदाच भेटतो, मग तेवढं लिहिणं होत नाही. मग आता सुट्टी आहे ना, तर तुम्ही रोज लिहायचं, कविता पाठ करून टाकायची. ठीक आहे? आणि कुठलं हे वाचणार? शौर्य तुला आठवते की नाही मागच्या वर्षीची परीक्षा? हो मॅम. आठवते ना? मग तू छान वाचलं होतंस, मग तुला पहिला नंबर मिळाला, हो की नाही? हा म्हणून छान वाचायची प्रॅक्टिस करायची. जे तिथे आहे एक उतारा ठरवून घ्या आणि तोच खूप वेळा वाचा. बोल आदिश्री. मॅम माझ्या आजीमुळे झालं, माझी आजी होती त्याच्यामुळे. हा मग आता आजी नसते तर आजी काय शिकवून गेली ना कसं करायचं ते, मॅम तसं तू करायचं. आजी आता नसली तर, नाही मॅम तर ते फोनवर आपल्या विचार तिला, मॅम हो की नाही? आपल्याला एक्झाम बुक मध्ये लिहायची आहे की नाही बुक मध्ये नाही लिहायचे. दुरेगी तुम्ही पेजेस घ्यायची. फुलस्केप मिळालं तर फुलस्केप, नाही तर वहीतली काढा. ते सांगू त्या दिवशी आम्ही तुम्हाला, परीक्षेच्या आदल्या दिवशी सगळं सांगू. हा वहीतली दुरेगी, तुम्ही दुरेगीत लिहिता ना मराठी, ज्यात तुमचं अक्षर चांगलं येतात ते चालेल कागद. हा ते आम्ही सांगू त्या दिवशी. ठीक आहे? आणि आता कोण कोणास म्हणाले असं असलं तर ते वाक्य लिहायचं, आणि मग कोण कोणास म्हणाले ते लिहायचं. म्हणजे त्या आता व्यक्तीचं नाव. हा आता बघा, खालील वाक्य कोण कोणास व का म्हणाले ते लिहा. बाळ तुझे नाव काय? आता हे गुरुजी, वाक्य लिहायचं. केळुसकर गुरुजी. बरोबर. पण हे वाक्य लिहायचं आणि मग पुढे पुढे लिहायचं की केळुसकर गुरुजींनी मुलाला विचारले. कळलं? आळशीपणा करायचा नाही. हा लिहायचा. फक्त एका एका वाक्यात उत्तरे द्या म्हटलं तर 1 किंवा 2 वाक्यात ते उत्तर द्यायचं, पण बाकीच्या वेळी पूर्ण नीट लिहायचं. खालील वाक्य नंतर आहे असे का घडले ते लिहा. केळुसकर गुरुजींच्या मनात उद्यानात वाचत बसलेल्या विद्यार्थ्याबाबत कुतूहल निर्माण झाले. का असं झालं? का कुतूहल निर्माण झालं? कारण की ते 3 दिवस त्या पोराला बघत होते. पोराला आहे का मुलाला आहे सांग? त्या मुलाचं नाव आहे मुलाला. मुलाला वाचताना बघत होते. वाक्य पूर्ण करायचं, शेवटी पूर्णविराम द्यायचा. पूर्णविराम. हे तू का गृहपाठ झालाय हा? स्पंदन होती का मागच्या याला? मला तर म्हणले सविता मॅडम, आपली संपदा मॅडम म्हणले की घेतलाय मी अभ्यास. आता कुठलं आडलंय का तुम्हाला? कुठलं उत्तर किंवा काही 4ही धड्यातलं काही आडलंय का? सगळे नीट समजलेत धडे? आरव तुला काही आडलंय का? नाही मॅम. काही नाही आडलं, सगळं येत आहे. हा कुठल्याच प्रश्नाचं उत्तर राहिलंय काही आहे? आठवण कर, बघ एकदा वही. शौर्य तुला तुला काय आडलंय का? मॅम हे काय क्वेश्चन? कुठला? वाच ना.
मला ती पुरती काय? पाठातील खालील घटना योग्य क्रमाने लिहा. म्हणजे पाठात ओळीने आलाय ना पाठ. आधी गुरुजी बागेत गेले, बागेत त्यांनी मुलाला पाहिलं, अशा घटना ओळीने आहेत ना, तर तशी वाक्य लिहायची. खालील पाठातील खालील घटना योग्य क्रमाने लिहा. गुरुजी व भीमराव यांच्यात गट्टी जमली. हा क्वेश्चन काय म्हणलं? म्हटलं तू वाच ना, क्वेश्चन काय आहे. मला वाचता नाही येत. काय कुठलं वाचता येत नाही? अरे मग परीक्षा कशी देणार आहेस? कोण कोणास म्हणाले? हो, आता तर सांगितलं ना मी, कोण कोणास म्हणाले. 30वा वाला क्वेश्चन नाही सांगितलं. मला ती पुस्तके वाचायला आवडतील. भीमराव आंबेडकर यांनी म्हटले. कोणाला म्हटलं? कोण कोणास आहे ना? गुरुजींना, केळुसकर गुरुजींना. दोन्ही नावं आली पाहिजेत. काय आदिश्री? मॅम हे पत्र आहे ना, हे लिहायचं आहे का त्याच्यामध्ये? काय लिहायचंय? म्हणजे हे जे पूर्ण पत्र आहे त्या टेस्ट मध्ये लिहायचं आहे का? पत्र नाही लिहायला, त्याच्यावरचे क्वेश्चन आन्सर्स येतील. पत्र लिहायला नाही येणार पूर्ण, ते वाचायचं. ती तोंडी परीक्षा आहे. तुम्ही ते वाचू शकता. ते सोपं वाटलं ते वाचा. तुम्हाला जे सोपं वाटतंय ते छान वाचायचं. काही वाचा तुम्ही 4 पैकी, पण छान वाचायचं, अडखळायचं नाही, आणि जे आहे तेच वाचायचं. म्हणून त्याची चांगली प्रॅक्टिस करा. ठरवून घ्या काय वाचणार, आणि चांगली प्रॅक्टिस करा. हा, स्पंदन तुला काय अडलंय 4 धड्यापैकी? नाही, छान अभ्यास करायचा. पुन्हा पुन्हा धडे वाचायचे, छोटे छोटे धडे. रोज 15 मिनिटं अभ्यास केला तरी भरपूर अभ्यास होईल तुमचा. हा, आणि काय वाटलं, शंका आली तर मला फोन करा किंवा मेसेज करा. हा, ठीक आहे मॅम. ठीक आहे मॅम उद्या मी थोड्या वेळानंतर करेल, कारण की ट्युशन उद्या काय आहे आता? संडे सॅटर्डे मी ठरवलंय. काय ठरवलं? सॅटर्डे संडे ट्युशन कसली? ते काही नाही, माझे नेबर आहे, ती मला शिकवते मस्त मस्त गोष्टी म्हणून तिच्याकडे ट्युशन जाते. बर, पण आता सुट्टीच आहे ना शाळेला. 20 तारखेला परीक्षा आहे, तोपर्यंत 20-22 दिवस आहेत. भरपूर अभ्यास होईल तुमचा, हवा तेवढा होईल, सगळं पुस्तक होईल, पण करायला पाहिजे. नुसतं खेळण्यात वेळ घालवू नका. रोज अर्धा तास अभ्यास करा. त्या ताईला, त्या दीदीला ना मी हा, शौर्य तुला 4 धडे कळलेत? हो मॅम. हा, आणि नसेल तर युट्यूब पहा किंवा मला फोन करा. ठीक आहे? ठीक आहे. हा, आता सांगा पाहू. कधी हातावर कधी भिंतीवर जाऊन मी बसतो, 3 हात माझे सतत फिरवत मी असतो, वेळ वाया घालवू नका असा मी नेहमी उपदेश करतो. मी कोण सांगा बघू? मॅम कोणता मॅम? कुठे? आता मी वाचलं ना, नीट बैस बघू तू आधी. तुझ्या सोफ्यावर बसू नको. तुझ्याकडे चेअर आहे का डायनिंग टेबलची? नाही मॅम. मग काय? मॅम साधी चेअर पण आहे त्याच्याकडे. हा, तुम्ही वाचा ना, मला दाखवताय काय ते? खालील शब्दात लपलेले शब्द शोधा व लिहा. तेच म्हणायचं होतं. ते तर किती मस्त आहे. त्यातनं छोटे छोटे शब्द तयार करायचे. आता त्यांनी दिलाय वाचनाला, मग त्यातनं काय होतंय? वाचन, नाच, लावा, नाला, चना, चना. आता ते खालचं आहे तुझ्या जवळून काय काय शब्द तयार होतात? तुझ्या जवळ 2 तर झाले. वळ, तूज, जव, छान आहे तुझ्या. दिवसापासून, वसा, दिवसा, सून, पान, वसा,
दिन. हे शब्द शोधायचे त्यातले छोटे छोटे. तुम्ही नाही केलं हे? आता करा बघू. लिहा, मार्गदर्शन लिहा. त्यातले सांगा शब्द काय काय तयार होतात. मार्गदर्शन. सांगा काय शब्द तयार होत आहेत. मॅम देवाचं दर्शन. देवाचं दर्शन असं नाही, त्यातले अक्षर घेऊन करायचंय. दर्शन. मार्गदर्शन मधनं अक्षर घ्यायची. आता मार्ग आणि दर्शन दोन झाले, हो की नाही. मग मान, अर्थ पाहिजे त्या शब्दाला. मान, मान, नेक, हो की नाही. गर्द पण नाही, गर्द होत नाही. दर्श, माद, मॅम दमा. दृशाल. हा, दृशाल. दृशाल कुठे? ल नाही ना. तिथले जे अक्षर आहेत तेच वापरून करायचंय. कळलं का तुम्हाला? हो मॅम. कळलं ना? नाही मॅम. कोणाला नाही कळलं? हे बघ तिथे काय दिलंय त्यांनी, वाचनाला हा शब्द दिलाय वर. दिलाय. हा, आणि काय लिहिलंय खालील शब्दात लपलेले शब्द शोधा व लिहा. आता त्यांनी उदाहरण दिलंय. काय तर वाचनाला हा शब्द आहे. मग त्यातनं काय शब्द बाकीचे छोटे छोटे तयार होतात. हे 4 अक्षर आहेत ना. मग 2 किंवा 3 अक्षर वापरून कुठला शब्द तयार होतो का ते आपल्याला शोधायचंय. मग आता काय त्यांनी म्हटलंय, वाचन, नाच. बघा आहे की नाही, ना आणि च आहे ना त्याच्यात. वाचनाला म्हटल्यावर नाच आहे की नाही. मग नाला, नाला म्हणजे ओढा, पाणी वाहतं त्याला म्हणतात ना छोटा नाला. लावा, दार लावा, कडी लावा, कुलूप लावा मधला लावा. आणि चना, चना म्हणजे चना डाळ असते ना, चणे, ते चना. असे अर्थपूर्ण शब्द त्यातनं काढायचे शोधून. आता तुझ्या जवळ याच्यातनं काय होईल सांगा बरं. तुझं. तुझ्या, तुझ्या शब्द आहे ना, जे दिलंय तेच करायचं. तुझ्या, तुझ्या जवळ. हे तर 2 शब्द होतातच. अजून काय होतात बघा. मी तुझ्या जवळ आला. असं सगळं नाही लिहायचंय, फक्त शब्द लिहायचंय. तुझ्या जवळ, वळ, जवळ. जळ, जवळ जवळ. जळ, जवळ, तुझ्या जवळ. मग जळ, वळ. आणि जवळ जवळ. जवळ जवळ नाही, एकच ना जवळ. जवळ ना माझा पहिला शब्द होता. हम्म, मीच म्हणत होतो जवळ. हा. आणि असं तुझ्या छोटे छोटे शब्द काढायचे त्यातनं. सोप्या. कळलं की नाही तुम्हाला? आधी कळलं की नाही? हो. आरव तुला कळलं ना? हो मॅम. हा. मग आता कुठल्या धड्यातलं काय अडलंय का? यातलं कुठलं अडलंय का? नाही मॅम. नाही, सगळं येतंय. बनेल झाला, बनेल झाला, बनेल टी शर्ट. शौर्याला येतंय का सगळं? हो मॅम. येतंय. तरी आरवला आजीला, पण येतंय. असं मी आजीला फोन करून जे मला आढळलं ते पण विचारू शकतो. हा, ठीक आहे. चांगला अभ्यास करा. मॅमला सांग हा. मला माझं काय. आता मॅम कविता त्याचं काय म्हणताय मागच्या का? वेळेस राहिलं असेल, शौर्याचं मागच्या वेळेस काय मिस झालं असेल ना, ते एकदा ग्रुपवर टाकून द्याल प्लीज, म्हणजे मी त्याचं घेऊन घेतो ते. ते YouTube वर बघा ना तुम्ही. बरं ठीक आहे. ते रेकॉर्डेड आहे ना आपलं. बरं बरं ठीक आहे. आता विरुद्ध अर्थाचे शब्द सांगा. प्रसन्न, दुःखी, अनप्रसन्न. अन्य, मॅम अप्रसन्न. दुःखी. दुःखी दुःखी. किंवा अप्रसन्न. सोपं आहे, अ लावायचा फक्त. प्रसन्न, अप्रसन्न. दूरवर, दूरवर. दूरवर, दूरवरा. जवळ रे. अरे विरुद्ध अर्थ
शूर अँटोनिम्स मॅम. अशूर. शूर शूर अँटोनिम्स मॅम. अँटोनिम्स सारखं. हो आता विरुद्धार्थी कळायला पाहिजे आपल्याला. शूर घाबरट भित्रा. मित्रा. शूर भित्रा. घाबरट. घाबरट पण चालेल. हसणे रडणे. हसणे रडणे. रडणे. पुढे मागे. पुढे मागे. 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 लवकर हळू. लेट. उशिरा. उशिरा. लवकर उशिरा. उशिरा. स्पंदन शाळेला लवकर आली, स्पंदन शाळेला उशिरा आली. लवकर उशिरा. हा आणि हळू भरभर हळू. भरभर असेल तर हळूहळू. कळलं? ठीक आहे. ठीक आहे. मग सांगा क्रिकेट खेळण्यात पटाईतला काय म्हणतात? क्रिकेटपटू. क्रिकेटपटू. धावण्यात पटाईत. धावपटू. भाषण करण्यात पटाईत. वक्ता. ऐकणाऱ्याला काय म्हणतात? भाषण ऐकणाऱ्याला काय म्हणतात? भाषण नाही. ऐकणाऱ्याला काय म्हणतात? श्रोता. 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 खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू गोष्टी लिहा. क्रिकेट खेळायला काय पाहिजे? बॅट आणि बॉल. बॅट आणि बॉल. एकच मिनिट हा. बॅट बॉल आणि ग्लोव्स त्याचे आणि हेल्मेट. हेल्मेट असून त्याचं सेफ्टी पायाला घालायचं. पॅन्ट. स्टम्प्स. गार्ड्स. काय म्हटलं? गार्ड. मॅम कुठे गेली? मॅम. अरे मॅम मी म्हटलं थांब. मॅम. विटी दांडू खेळायला काय लागतं? बॉल, विटी बॅट, दांडू खेळायला स्टम्प्स. विटी दांडू खेळायला शूज, हेल्मेट. कशाला? विटी दांडू खेळायला? विषय नाही गिल्ली. ते गिल्ली अजून ते दंडी. विटी आणि दांडू. विटी आणि दांडू तेवढंच बसायचं. विटी दांडू सगळ्यात सोपा खेळ आहे आणि मोकळी जागा. आम्ही नाही खेळलो. आणि खेळलाच तरी कोणी? लगोरी खेळायला? लगोरी काय असतं? लगोरी काय असतं? आम्ही गोटे आणि बॉल. गोटे नाही, त्याला लगोरी अशी हे असते. खाली मोठं मग छोटं मग त्याला लगोरी म्हणतात. आणि ती बॉलने फोडायची असते. एका लाईन मध्ये ठेवते, बॉल मारायला लागते, फोडायची आणि मग दुसऱ्या पार्टीने येऊन लावायची. कबड्डी खेळायला काय पाहिजे? कबड्डी खेळायला हात आणि पाय. फक्त जमीन पाहिजे आणि खेळाडू पाहिजेत. लिंबू चमचा. लिंबू आणि चमचा. बॅलन्स लिंबू चमचा क्वेश्चन मध्ये आन्सर आहे. मॅम आमच्या स्कूल मध्ये ते गेम स्पोर्ट्स येत असते तसंच करते. स्पोर्ट डे साठी. मॅम लिंबू आणि चमचा मध्ये आन्सर आहे. काय? मला लिंबू आणि ह्याच्यापासून काय करतात माहितीये का? लिंबाचा उपयोग माहितीये का? लिंबूचं सरबत. लिंबूचं सरबत. नाहीतर लिंबू हातात टाकायचा आणि त्याला घासायचं आणि मग गरम पाण्यात त्याला धुवायला टाकायचं.
मग लिंबू सरबतासाठी काय काय लागेल? मॅम लिंबूचा काहीतरी यूज पण होते भांडे धुवायला, काय काय अरे पण आधी प्यायचं खायचं प्यायचं बघा ना, मग उरलेलं मॅम चालूचं करायचं. हा लिंबूचा ज्यूस बनवायला मला माहितीये काय, पहिलं सांग. पाणी, मग हा त्याच्यामध्ये शुगर टाकायचं, मग हा त्याच्यामध्ये लिंबूचा रस, मग त्याला असं मिक्स करत राहायचं, बनला. हो, पण शुगरला काय म्हणतात? साखर. हा, साखर आणि थोडंसं मीठ. थोडंसं मीठ. आज सगळ्यांनी आईला करून द्यायचंय लिंबू सरबत. मी करतो माझ्या घरी हा, बॉटल भरून नाही. बॉटल भरून नाही, तू करून द्यायचंस. मॅम भरून पण आहे. बरं, आता सगळा आपला पोर्शन झालाय, तरी आपण क्लास घेणार आहे. पुढच्या वेळी सगळी तयारी करून या, मी पेपर देणार आहे. ठीक आहे, प्रश्नोत्तर लिहायला देणार आहे. सगळ्या जणांची प्रश्नोत्तर, विरुद्धार्थी, उलटार्थी सगळं लक्षात घ्यायचं. समानार्थी काही विचारेन मी. ठीक आहे, ठीक आहे. मग पोर्शन सगळा झालाय. कोणाला शंका असली तर विचारा, फोन करा, आई बाबांना विचारा. सोपं सोपं आहे सगळं. हा, लिंबू संचात मीठ बी लागतं ना? काय? लिंबू संचात मीठ बी लागतं ना? हो लागतं ना, मी सांगितलं की तिला थोडं मीठ घालायचं. ठीक आहे, करूया क्लास बंद. मॅम तुम्ही ते गाणे असे पोयम वगैरे विचारता ना, बुक ते घ्या ना. काय? ते तुम्ही गाणे पोयम्स काही ना काही विचारता ते घ्या ना. मग म्हण ना, म्हणणार आहेस का काही? गाणं म्हण. तर भीती वाटतंय. हा, सावर सावर अंबाबाईचं आहे. काय? एक गाणं आहे, ते अंबाबाईचं गाणं आहे. म्हण की मग, आता आलंच आहे नवरात्र, म्हण. सावर सगळ्यांनी कुंकू सावर लावायचं, बांगड्या घालायच्या, नटायचं. तुम्ही मुली म्हणून जन्माला आलाय ना, सगळं नटून राहायचं कायम. बांगड्या, कुंकू गळ्यात. शाळेत चालत नाही तेव्हा काढून ठेवायचं, पण घालायचं मग. सावर म्हण. सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग, सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग, पैठणीचा घोळ ग, कपाळ कुंकू लाल ग, पैठणीचा घोळ ग, कपाळ कुंकू लाल ग, सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग, सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग, पैठणीचा घोळ ग, नाकामध्ये नथ ग, पैठणीचा घोळ ग, नाकामध्ये नथ ग, सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग, सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग, पैठणीचा घोळ ग, कानामध्ये झोळ ग, पैठणीचा घोळ ग, कानामध्ये झोळ ग, सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग, सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग, पैठणीचा घोळ ग, हाती हिरवा चुडा ग, पैठणीचा घोळ ग, हाती हिरवा चुडा ग, सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग, सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग, पैठणीचा घोळ ग, पायामध्ये चाळ ग, पैठणीचा घोळ ग, पायामध्ये चाळ ग, सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग. शाबास, बघ तिने पण म्हटलं की नाही, कपाळी कुंकू लावा. देवी कशी असते, मग छान वाटतं की नाही आपल्याला देवीकडे पाहिल्यावर. आपण पण तसंच राहायचं, आपण देवीच आहे. मॅम ते लिंबू चमच्यामध्ये ते आन्सर क्वेश्चन माहित आहे. हो ना, बरोबर बरोबर, यू आर राईट. मी म्हणू का? काय म्हणणार आहेस? गणपती स्तोत्र. हा म्हण, मागच्या वेळी म्हंटलच ना. आता नवीन शिकायचं, नवीन नवीन म्हणायचं. ते तर येतच आहे तुम्हाला, ते पण म्हणायचं, नवीन पण शिकायचं. ते वेगवेगळं आहे, 12 मारुतीच आहे ते. ते आता वेळ होईल ना, तुम्हाला जेवायचं असतं ना. मग 8 वाजले ऑलरेडी, पुढच्या वेळी म्हण. चला, छान छान म्हटलं, छान म्हटलं गाणं, सुरेख. छान पाठ पण केले. ऐकून ऐकून शिकून गेली. शाबास, असंच करायचं, असंच शिकतो माणूस. पुन्हा अजून पुन्हा गाणे करायचं, शिकून येईल. अजून स्थिर गाणे राहायचं शिकून येईल. आणि
सतत ऐकायचं, आपोआप येत असं. ठीक आहे, अजून एक चला गाणं ऐकेल मी. नेक्स्ट टाइम. हम्म, लास्ट चला क्लास छान मध्ये अभ्यास अर्धच करा. बोलली. शाळेची परीक्षा संपली असेल तर छानच आहे. मग मराठीचा करा, लिहायची प्रॅक्टिस करा. ठीक आहे, करूया बंद. येस येस, मॅम. शुभ शुभरात्री. शुभ संध्याकाळ शुभरात्री. मॅम. येस.